सेंटिमेंटल गाणं आहे. एक फार्मरचा त्याच्या स्थिती काय आहे लाईफमध्ये. तर त्यांना वाटतं की हे जो त्यांचा जो शेत आहे, जो लँड आहे, त्याचा भगवान आहे आणि त्याच्या पाठीमागे त्याचं मुलगा सगळे तो विकून टाकतं. तो इट इज सडनली ही फील्स हेल्पलेस, ही फील्स लॉस्ट. आणि हे गाण्यामध्ये हे सेंटिमेंट आहे. खूप छान गाणं आहे. मी पण कोशिश केलेली आहे ठीक गायला. अँड आय होप यू लाईक इट. हे गाण्यामध्ये विजयने खूप छान सुरुवात केलेली आहे आणि गुरुने ब्युटिफुल लिरिक्स अँड हे सगळे मिळून ना एक व्हेरी व्हेरी सिम्पल म्युझिक अँड देर इज अ सेक्शन ऑफ व्हायलन्स ऑल्सो, पण खूप सेंटिमेंटल आहे. आणि हे कॉम्बिनेशन जो असतात ना, दॅट इज ब्युटिफुल इन दिस सॉन्ग. खरं तर मी ह्या गोष्टीला दुर्मिळ योग असं म्हणतो. कारण दुर्मिळ योग यासाठी की हल्ली मला वाटतं 15% असं काम होतं की पहिलं सिच्युएशन सांगून गीतकाराला तू लिहा आणि मग त्याला संगीत करत. नाहीतर हल्ली असं होतं की संगीतकार काही रेडीमेड चाली देतो आणि सांगतो की याच्यावर आता लिहि. तर तिथे फार कोंडी होते. कारण तुम्हाला एक कवी किंवा गीतकार म्हणून व्यक्त होता येत नाही त्या सिच्युएशनला, काही बंधनं पडतात. तर या सिनेमाला विजयचं मी कौतुक करेन की त्याने मला सांगितलं की तू लिही, कारण तो प्रसंग तसा आहे, शेतकऱ्याच्या आयुष्यातलं दुःख, त्याची व्यथा मांडायची आहे. आणि मी ते त्याला शब्द दिले आणि मला अशा वेळी फार उत्कंठ असते की त्याचं काय होणार आहे पुढे. तर त्यामुळे ते तुम्ही लिहिलेलं एक गाणं एक विशिष्ट असतं 100%. मग गीतकार संगीतकार त्याचे 100% ॲड करून 200% होतं आणि मग गायकाचे 100% असं करून 300% होऊन जेव्हा ते समोर येतं तेव्हा म्हणजे मी नेहमी म्हणतो की एखादं मूल शाळेत घातल्यावर बोर्डात पहिलं आल्यावर त्या आईच्या ज्या भावना असतात त्या गीतकाराच्या असतात की तिला एक धक्का असतो की अरे इतकं त्याच्यावर संस्कार झाले, इतके छान. तर हे टीमवर्क आहे मला वाटतं. आणि आज हरिजीने जेव्हा गाणं गायलं आणि फायनल ऐकताना मला त्या भावना होत्या माझ्या. मुळात कुठलेही विषय चांगले येणं गरजेचं असतं की हल्ली फार आणि चांगले दिवस यासाठी म्हणतो की वेगळे विषय लोक निवडतात, काहीतरी वेगळं. आणि आजचा तात्कालीन जी आता परिस्थिती आहे की सेज आणि सगळे प्रकार झाले, जमिनी विकल्या जातात, तर ताबडतोब अशा विषयावर सिनेमा करणं. तर दिग्दर्शिका ज्या निलिमा लोणारे त्यांचंही कौतुक मला वाटतं की त्यांनी पहिल्या भेटायला आला तेव्हा सांगितलं. अदरवाईज कसं होतं, दिग्दर्शक येतो आणि मला एक आयटम सॉन्ग पाहिजे, मला एक लव्ह सॉन्ग पाहिजे, असं एक हे असं रिक्वायरमेंट. आणि ते सगळीकडे म्हणजे प्रेमगीत किती वेगळं तुम्ही देणार. तर असं एखादा विशिष्ट विषय सांगून त्यातले बारकावे सांगून मग सांगायचं की यावर गाणं, तर ते गीतकाराला चॅलेंज वाटतं. तर त्या दिग्दर्शिकेचं मला कौतुक वाटतं की त्यांनी संपूर्णपणे एक वेगळा विषय मांडला आहे त्यांच्या शिवलीला प्रोडक्शन्सतर्फे. आणि तो एक सिनेमा वेगळ्या विषयावरचा होतोय. तर आणि गंमत त्याहूनही मोठी की अख्ख्या सिनेमात एकच गाणं असणार आहे. तर त्यामुळे ती जबाबदारी वाढते की ते म्हणा की अख्ख्या सिनेमाला आम्हाला एकच गाणं हवं असं वाटलं, उगाच गाणी हवीत म्हणून 50 नाहीये. ती त्या सिनेमाची गरज आहे. तर ते मला वाटतं की त्यांचं कौतुक. आणि तितक्याच समर्थपणे त्यांनी ते पडद्यावरती आणले. ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांनी त्यावर परफॉर्म केलं आणि मला वाटतं की त्यांचं परफॉर्म केलं शेवटचं गाणं असेल, कारण आज ते आपल्यात नाहीत. तर मला खूप भरूनही येत आहे, कारण विनय काकांबरोबर मी काम केलं होतं. तर त्यांच्या या प्रवासात शेवटचं गाणं आपण त्यावर शब्द लिहितोय. तर लिहिताना ही दुहेरी भावना होती की शेतकऱ्याचं दुःख आणि परत त्यांच्यावर पिक्चराइज होणार. तर त्या दोन्ही भावना आहेत ना, ते मला वाटतं आणखीन भेटणारं झालं असं. दुसरी गोष्ट म्हणजे संगीताविषयी जर म्हटलं की विजय बरोबर आधीही मी बरंच काम केलंय. आणि जो एक गीतकाराला स्वातंत्र्य देणं असतं, तर त्याच्याबरोबर आत्तापर्यंतच्या प्रत्येक कामात मला तो अनुभव आला की गीतकाराला आणि कवितेची जाण असलेला, शब्दांची जाण असलेला असा संगीतकार आहे. आणि चित्रपटाचा बॅकग्राऊंड, तो बरंच बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे त्याने, आधीही जोगवा वगैरे बऱ्याच सिनेमा. तर त्याची काम करायची पद्धत मला आवडते. त्यामुळे ट्युनिंग जुळणं एक महत्त्वाचं असतं. तर या सिनेमाच्या वेळी असं झालं आहे की म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही फोनवरच लोक बोलतात. तर यावेळेस आम्ही एकत्र बसून मी काही शब्द लिहिले, त्याने कंपोज केले, परत मी लिहिलं, त्याने केलं. तर ही जी गंमत असते ती अनुभवली. आणि आत्ता हरिजींनी त्याचं जेव्हा कौतुक केलं तेव्हा मला की काहीतरी वेगळं केलं असतं की ये कुछ हटके आहे, हे जे म्हणे इतक्या मोठ्या गायकाकडनं दाद देणं. तर मला वाटतं की आणि ती चाल अशी डोक्यात रुंजी घालत राहते, त्याच्या चालीत गंमत आहे. आजचं गाणं हे सामदाम दंडभेद मधलं मला वाटतं की हायलाईट असणार आहे. कारण विनय आपटेंवर हे चित्रित होणार आहे आणि हा विनय आपटेंचा शेवटचा चित्रपट आहे. तर त्यासाठी हे स्पेशल आहे आणि त्याच्याहून स्पेशल हरिहरन सरांनी हे गायलं आहे. विजयने त्याला खूप छान चाल दिली आणि गुरु ठाकूरने लिहिलं. तर ही सगळी दिग्गज नावं आणि
विनय आपटेंवरचं चित्रीकरण. तर मला वाटतं हे गाणं खूप स्पेशल आहे आमच्या शिवलीला फिल्मच्या टीमसाठी. गुरु ठाकूरला मी फक्त ही स्टोरी सांगितली आणि मला वाटतं ही स्टोरी आत्ता खूप सगळ्यांना माहिती आहे, पण चित्रपटात यात हा विषय कोणी मांडलेला नाही अजून. शेतकऱ्यांचे खूप विषय झाले, पण मग गुरु ठाकूरलाही याच्याविषयी, या स्टोरीविषयी खूप वाटलं की काहीतरी वेगळं आहे. आणि मग मला जास्त मीटिंग नाही करावं लागलं त्यांच्याबरोबर. विजयलाही मला जास्त एक्सप्लेन नाही करावं लागलं आणि मी मला वाटतं 100% फेथ ठेवला त्यांच्यावर आणि मला त्याचे रिझल्ट खूप छान मिळाले. सो आय एम व्हेरी हॅपी. ह्या गाण्यासाठी हरिहरनच का? हे मी ठरवलं नव्हतं, हे मी विजयकडेच सगळं दिलं होतं की हा त्याचा कॉल होता ह्या गाण्याला आवाज कोणाचा. कारण हे गाण्याचं होतं की विनय आपटेंवर होणार होतं चित्रित, तर त्या पर्सनॅलिटीला साजेसा आवाज गरजेचा होता. मग मला वाटतं हे विजयने ठरवलेलं आहे, मी त्याच्यात काही इंटरफेअर केलं नाही. बॅकग्राऊंड स्कोअरमधलं हे सिच्युएशनल सॉन्ग आहे. एकतर मी हरिहरनजी गातात म्हटल्यावर मी एक्सायटेड होतो. त्यांनी तसे रिझल्ट्स पण दिले. गाण्याला पूर्ण एक वेगळंच रूप त्यांनी दिलं मी केलेल्या कंपोजिशनला. आणि ते या फिल्ममध्ये टप्प्याटप्प्यानं येणार आहे गाणं. आणि फिल्म पण उत्तम झालेली आहे, खूप फास्ट झालेली आहे, चांगलं एडिट छान झाली आहे, कलाकारांनी परफॉर्मन्स चांगला केला आहे. आता थोडं गाण्याबद्दल सांगतो. गुरुने शब्द दिले मला आणि मी त्यावर काम केलेलं आहे. आधी शब्द गुरुने लिहिले आणि मी त्यावर नंतर काम केलं. आणि आत्तापर्यंत म्हणजे गुरु आत्तापर्यंत 2 ओळी अजून द्यायचा होता, तो आत्तापर्यंत आत्ता शेवटी अगदी हरिहरनजी आत गेले आणि त्यांना गुरुनं शेवटच्या 2 ओळी आत्ता दिल्या. तर गुरुबरोबर मी हे 5वा-6वा प्रोजेक्ट करतोय. आम्ही दोघांनी एकत्र तसं खूप काम केलेलं आहे. आणि हे गाणं आता येईल सगळ्यांसमोर, ते इतरांना लोकांना खूप आवडेल असं अपेक्षा करतो मी. आणि सामदाम दंडभेद ही फिल्म पण लोकांना नक्कीच आवडेल अशी मी अपेक्षा करतो. आज सामदाम दंडभेद ह्या पिक्चरचं, शिवलीला फिल्म्सच्या ह्या पिक्चरचं एक बॅकग्राऊंड गाणं आम्ही रेकॉर्ड केलं. म्हणजे मी तर ॲज अ फॅन म्हणून आज आले इकडे, कारण मला जेव्हा कळलं गुरु ठाकूर सर हे गाणं लिहित आहे, विजय सरांनी हे गाणं कंपोज केलं आहे आणि त्यावर सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे हरिहरन सारखे असे लेजेंड फॉर मी असे सिंगर हे गाणं गाणार आहे. सो मला टेम्पटेशन रेजिस्टच झालं नाही की मी यावं आणि ह्या रेकॉर्डिंगचं भाग व्हावं, म्हणजे नाही व्हावं असं शक्यच नव्हतं माझ्याकडून. सो आणि या गाण्याचं आणि आमचं म्हणजे एक इमोशनल बॉन्डिंग असं आहे की हे गाणं विनय आपटे सरांवर चित्रित झालं आहे. ह्या बॅकग्राऊंड म्युझिक मॉन्टाजवर आहे. त्यांची फिलिंग्स जेव्हा मूवीमध्ये एक असा पॉईंट येतो तेव्हा त्याच्यावर हे गाणं आहे, ते ऐकल्यावर तुम्हाला कळेलच. तर त्यांची ही शेवटची फिल्म असल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे एक वेगळं फिलिंग आहे. आणि आम्ही जेव्हा डिस्कसही करत होतो गाणं संपल्यावर, हरिहरन सरांनाही सांगितलं तर प्रत्येकाला भरून आलं. सो माझ्यासाठी आजचं हे गाणं आणि अजूनही ते गाणं माझ्या डोक्यात सतत चालू आहे. इतकं सुंदर तिघांनी मॅजिकल गाणं आज हे केलं, त्यामुळे माझ्यासाठी खूप खूप म्हणता येईल हा मॅजिकल एक्सपिरियन्स झाला आज येऊन इथे ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग अटेंड करायला. हे गाणं स्पेशल असण्याचं अजून एक कारण असं आहे की ह्या चित्रपटात सामदाम दंडभेदमध्ये बाकी कुठलीच गाणी नाही आणि हे कम्प्लिटली सिच्युएशनल गाणं आहे. यात माझा रोल म्हणायचा तर वेगळा एक कॅरेक्टर केलं आहे मी. पहिल्यांदा मी कॅरेक्टर केलं आहे, फक्त एक अशी हिरोईन नसून असं कॅरेक्टर आहे की जिला बाकीचं घेणं देणं काही नाही आहे. ह्या पिक्चरची सेन्सिटिव्हिटी तुम्हाला बघून कळेल. आणि माझ्यासाठी चॅलेंजिंग असा होता की नखरेल किंवा खेड्यावरची मुलगी हे प्ले करायला फार मजा आली. आणि प्रोडक्शन सांभाळताना हा रोल करायला जरा तारेवरची कसरत होती, पण मला खूप काय म्हणतात वेगळा अनुभव आला हा चित्रपट करताना. नमस्कार, मी अमृता खानविलकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.